बाट आणि तेच आपण आज शिकतोय. सो एव्हरीबडी इज क्लिअर. एक आयडिया आली की आपण मिसअलाइनमेंट कधी कधी कुठल्या कारणाने आणि कुठल्या गोष्टीमुळे होतं. सो वी स्लोली बिकॉज ऑफ दिस मिसअलाइनमेंट वी ड्रिफ्ट फ्रॉम आवर ट्रू सेल्फ. जसं की आपण म्हणालो आयडेंटिटी आणि रियालिटी मध्ये आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो, आपण गोंधळून जातो या दोन्ही गोष्टींमध्ये आणि आपल्याला दोन्ही गोष्टी सेम वाटायला लागतात. Now, coming to what is realignment. Realignment is coming back to what feels true. Realignment is coming back to the fact की मी ना त्याची अद्भुत क्रिएशन आहे. मी त्याची अद्भुत एक खूप छान पद्धतीने बनवलेली व्यक्ती आहे आणि माझ्यात ते सगळे गुण आहेत. मला फक्त गरज आहे ते ओळखायची आणि ते वाढवायची. So coming back to what feels true, coming back to the fact that you are a beautiful and unique creation and you are capable of doing everything in life what you decide. नेक्स्ट इज अपडेटिंग आवर ओल्ड बिलीव्स. आपले स्टिग्माज जे असतात, आपले लिमिटिंग बिलीव्स जे असतात की आता हे झालं तर पुन्हा एकदा असंच घडणार आहे, ही गोष्ट नाहीये. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस पुन्हा वेगळा येणार आहे आणि आजची सकाळ वेगळी, आजचा प्रत्येक मोमेंट वेगळा असणार आहे. सो अपडेटिंग दोज ओल्ड बिलीव्स इज इम्पॉर्टंट. त्या सेम सेम आपल्याला सर्कलमध्ये नाही घुटळायचंय ना, आपल्याला त्या सर्कलमधून बाहेर यायचंय आणि नवीन जग अप्रिशिएट करायचंय, नवीन गोष्टी बघायच्या आहेत आणि त्या शिकण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट, मॅचिंग थॉट्स विथ ऍक्शन्स. जसं की आपण आता म्हणालो, आर थॉट्स, आर ऍक्शन्स अँड आर बिहेवियर शुड मॅच विथ इच अदर. ही गोष्ट करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि लिव्हिंग फ्रॉम अ हेल्दियर सेल्फ इमेज. ॲज वी नो की नर्वस सिस्टमबद्दल आपल्याला कॉन्फिडन्स असणं, आपल्याला त्याच्याबद्दल विश्वास असणं आणि आपल्या सेल्फ इमेजबद्दल आपल्याला खूप अनलिमिटलेस प्रेम असणं, ही गोष्ट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर अस. राईट? आवर सेल्फ इमेज इज एव्हरीथिंग and that self image is not defined by anything external around me. That self image is defined only by my thoughts and only my perception about myself. मला स्वतःबद्दल काय वाटतंय ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्ट, नवीन गोष्ट ट्रॅक करण्यासाठी. सो व्हॉट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ रिअलाइनमेंट? आपण रिअलाइनमेंट कडे कसं जाणार आहोत? फर्स्ट इज हॅव्हिंग अ क्लॅरिटी. आणि ती क्लॅरिटी आपल्याला कशी मिळणार आहे? बाय आस्किंग आवरसेल्व्स व्हॉट एक्झॅक्टली डू आय वॉन्ट. मला काय हवंय? व्हॉट एक्झॅक्टली डू आय एक्सपेक्ट फ्रॉम दिस पर्टिक्युलर वर्ल्ड अराउंड मी? मला काय गोष्टी हव्यात आणि मला काय प्रयत्न करायचे आहेत? सो व्हॉट डू आय वॉन्ट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन वी हॅव टू आस्क आवरसेल्व्स. नेक्स्ट, व्हॉट डू आय बिलीव्ह? ठीक आहे, माझी वॉन्ट तर आहे, पण मला बिलीव्ह पण तर पाहिजे त्या वॉन्टवरती. सपोजिटली मी वॉन्ट करते की मला खूप असं काहीतरी मोठं, एका दिवसात इतकी सारी रक्कम कमवायची आहे आणि मलाच माझ्यावर विश्वास नसेल तर ती रक्कम मी कमवू शकेन का? नाही. माझी जी वॉन्ट आहे त्याच्यावर जर माझा विश्वास असला, तरच मी ती गोष्ट घडवू शकते आणि तरच त्या पद्धतीने ती गोष्ट माझ्याकडे येऊ शकते. सो व्हॉट आय वॉन्ट अँड व्हॉट डू आय बिलीव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड स्टेप आहे व्हॉट एम आय डुईंग. आता जर मी इथे बसल्या-बसल्या ते म्हणतात ना, उंटावरून शेळ्या हाकतीये, उंटावरून सांगते की मला हे हवंय, मला ते हवंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय आणि मी करत ॲक्चुअली काहीच नाहीये त्यासाठी. सो माय ॲक्शन्स आर अल्सो नॉट मॅचिंग माय थॉट्स. सो ती पण गरज आहे माझ्या ॲक्शन्सला माझ्या थॉट्स सोबत आणि माझ्या इमोशनल लेव्हल सोबत मॅच व्हायची, अलाइन व्हायची. अँड व्हेन एनी ऑफ these 3 पॉइंट्स डोंट मॅच, मिसअलाइनमेंट हॅपन्स. सो अलाइनमेंट खूप सोपं आहे. आपल्याला रिअलाइनमेंट करणं पण खूप सोपं आहे. राइट? द ओन्ली थिंग अँड द ओन्ली व्हेरी इम्पॉर्टंट थिंग वी हॅव टू रिमेंबर इज आस्किंग दीज 3 क्वेशन्स टू आवरसेल्व्हज. आणि ते कधी होणार आहे? जेव्हा आपण अवेअर आहोत, जेव्हा आपण स्वतःसोबत कनेक्टेड आहोत आणि जेव्हा आपण रिसेप्टिव्ह आहोत त्या गोष्टी समजण्यासाठी. ओन्ली देन अँड देअर आय कॅन अंडरस्टँड दीज पर्टिक्युलर थिंग्स. नाहीतर कोणीतरी थर्ड व्यक्ती, तिसरा व्यक्ती मला येऊन काही सांगणार, मला पटणार आहे का त्या गोष्टी? नाही, मला त्या तेव्हाच पटतील आणि तेव्हाच मी ते करेल, जेव्हा मला विश्वास बसतो त्या गोष्टींवरती.
आता मला आठवतंय लहानपणापासून किंवा मधल्या एक्झाम पिरियडमध्ये किंवा कधी आई म्हणायची की अरे लास्ट मिनिटसाठी नको ठेवू गोष्टी, आधीच कर, आधीच पूर्ण तयारी करून ठेव, नाही तर एंडला टेन्शन येतं तुला. हा ठीक आहे, करते करते करते. तो टाइमपास तसाच सुरू राहायचा फॉर सम टाइम आणि एंड आला की परत ते सेम पॅटर्न रिपीट व्हायचं. ते टेन्शन येणं, ते रडणं, ते थोडंसं भीती वाटणं, ते थोडंसं असं काहीतरी पोटात गोळा येणं, सगळ्या गोष्टी व्हायच्या. दॅट्स बिकॉज की आपण आधीच्या पॅटर्नला रेकग्नाइजच नाही केलं. रेकग्नाइज नाही केलं आणि आपण त्याला एक्सेप्ट सुद्धा नाही केलं. राइट? वी ट्राय टू एस्केप ourselves फ्रॉम these particular reality situations. लॉ ऑफ अझम्पशन आपल्याला एस्केपिंग नाही सांगत. लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आपल्याला एस्केपिंग नाही सांगत. वी हॅव टू बी इन द प्रेझेंट, वी हॅव टू एक्सेप्ट द प्रेझेंट, अँड देन ओनली वी कॅन गो टुवर्ड्स द अचीवमेंट पार्ट, देन ओनली वी कॅन गो टुवर्ड्स द अलाइनमेंट पार्ट. Right? So awareness is our very first step to realign ourselves. Now coming to the next, which is the inner story. We have to change our inner story, and as we rightly discussed, आपल्याला thought, feeling आणि actionला पुन्हा एकदा रिअलाइन करायचं. आता तो ना एक खूप इम्पॉर्टंट ट्रायंगल आहे. म्हणजे आम्ही आमच्या सायकॅट्रीमध्ये सुद्धा हा ट्रायंगल डिस्कस करतो, की काही इन्सिडेंट झाला ना, तरी व्हॉट आय थिंक, व्हॉट आय डू अँड व्हॉट आय फील इज व्हेरी, व्हेरी कनेक्टेड टू ईच अदर. सो सिच्युएशन्स भलेही वेगळ्या असतील, पण आपला रिस्पॉन्स त्या सिच्युएशनसाठी मॅटर करतो. भलेही प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगळ्या सिच्युएशन्स असतील, वेगळ्या स्टेजवर येत असतील, तरी आपला रिस्पॉन्स आणि आपला बिहेवियर त्या सिच्युएशनमध्ये काय आहे, हे डेफिनेटली मॅटर करतं. सो रिअलाइनमेंट इज एव्हरीथिंग अबाउट दिस पर्टिक्युलर ट्रायंगल, विच इज थॉट, ॲक्शन, बिहेवियर अँड फीलिंग. सो हा ट्रायंगल आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला खूप खूप मेहनत सुद्धा लागते ॲट द फर्स्ट स्टेज. पण वन्स यू अक्वायर दिस, एकदा आपण काही गोष्ट समजली, तर इट जस्ट बिकम्स अ व्हेरी रुटीन पॅटर्न. आपण शिकून जातो त्या गोष्टी. आपल्याला आपले ट्रिगर्स कळतात. आपल्याला गोष्टी कळतात की ओके, हे झाल्यानंतर मला असं व्हायचं, बट नो, नाव आय एम नॉट गोइंग टू गो ऑन दॅट सेम ट्रॅक, सेम घिसापिटा ट्रॅक जो मी आधी वापरायचे. आय हॅव अलाइन्ड माय सेल्फ आणि आता मी हा न्यू ट्रॅक अडॅप्ट करतोय. इट इज ओनली वाया एक्सपिरियन्स की आपण गोष्ट शिकतो. आता बघा, आपण पेरेंटिंगमध्ये सुद्धा मी खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो, की त्याला थोडंसं धडपडू द्या, त्याला थोडंसं लागू द्या आणि मगच त्याला गोष्टी कळतील. जर त्याला कधी काही इजाच नाही झाली, जर त्याला कधी काही दुखापत नाही झाली, तर त्याला सिच्युएशनची गंभीरता नाही कळणार. त्याला ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन नाही कळणार. अग्रीड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की लहानपणापासून ना आपल्याला सगळ्या एक्सपिरियन्सेस पाहिजे. सगळ्या स्टिम्युलायला आपण सामोरे गेलो पाहिजे. सगळ्या स्टिम्युलाय आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स केले पाहिजे. इट इज नॉट दॅट आपण पळालं पाहिजे आणि मग नंतर जाऊन जर काही घडलं, तर आपली कोपिंग आणि आपलं त्या सिच्युएशनला बघण्याची स्ट्रेंथ सगळंच ढासळून जातं ना. वी आर अनेबल टू बेअर द ब्रंट ऑफ व्हेरी, व्हेरी हेवी सिच्युएशन्स इफ वी आर नॉट प्रिपेअर्ड फ्रॉम द व्हेरी स्टार्ट. सो इट्स इम्पॉर्टंट की लहानपणापासून आपण या गोष्टी शिकायच्या आहेत. लहानपणापासूनच आपण या सगळ्या गोष्टी, आता आपली मुलं असतील, त्यांना सगळ्या गोष्टींची एक्सपिरियन्स आपल्याला द्यायची आहे. दॅट इज व्हॉट इज इन आवर हँड्स, अग्रीड. पण त्यानंतरचा जो डिसिजन मेकिंग पॉवर आहे, त्यानंतरचा जो त्यांचा परसेप्शन आहे, हा आपल्याला त्यांच्याकडून काढून घ्यायचा आहे. We have to instigate them, we have to expose them to situations, but we don't have to drive them to the solution. सोल्युशन आणि त्या सिच्युएशनचा जो त्यांचा भोग असेल, जे त्यांनी काय मॉरल ऑफ द स्टोरी घेतली असेल, दॅट शुड बी व्हेरी, व्हेरी सब्जेक्टिव्ह अँड दॅट शुड बी डन ऑन देअर ओन. म्हणून आम्ही म्हणतो की these stimuli and these experiences from this childhood, since the childhood, are very crucial and very important. कारण ह्याच सिच्युएशन्समुळे आपण मोठे होऊन आणि मोठ्या लेव्हलला जाऊन ते ऑटोमॅटिकली आपल्याला गोष्टी कळायला लागतात आणि ऑटोमॅटिकली आपल्याकडे त्या रिसेप्टिव्ह गोष्टी यायला लागतात. सो थॉट्स, फीलिंग अँड बिहेवियर इज द utmost important triangle and the utmost important connection we have to understand and learn in realignment. सो आपल्याला काय करायचंय? वी डोंट हॅव टू फाईट आवर इमोशन्स, बट वी हॅव टू लिसन टू देम. आपल्याला फाईट करायचं का इमोशन्स? अजिबात नाही, की असं का झालं? असं का होतंय माझ्यासोबत? दिस इज नॉट समथिंग व्हिच आय वॉन्ट, दिस इज नॉट समथिंग व्हिच आय थॉट ऑफ.
No, we don't have to fight them. We don't have to oppose them. We just have to listen to them and then take our next step and our next action. जसं की अवेअरनेस, नंतरच आपल्याकडे अवेअरनेस आला तर एक्सेप्टन्स येईल, आणि एक्सेप्टन्स आला तरच आपण ऍक्ट करू शकू ना त्या गोष्टीवरती. जर मला गोष्टीची गंभीरताच नाही कळाली, जर मला गोष्टीची ग्रॅव्हिटी नाही कळाली, मी ऍक्ट करू शकेन का त्यावर? अजिबात नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट that we are not in a constant state of fighting our emotions, but we listen to them patiently and we try to understand them. Yes. So what is realignment? Not realignment ची परिभाषा आपल्याला प्रिटेंड करणं नाही सांगत. आपल्याला गोष्टींना फेक नाही करायच्यात की बाबा असं नाहीये ते असं आहे. आपल्याला चेंज काहीच नाही करायचं आजूबाजूला. वी डोंट हॅव टू फेक एनिथिंग अराउंड. Are we denying problems in realignment? Definitely not. Are we trying to have instant perfection? Not at all. Or are we trying to force positivity? No, we are just trying to accept and we are just trying to connect with ourselves in realignment. आपल्या थॉट्स, आपल्या ऍक्शन्स, आपल्या इमोशन्सला आपण कनेक्ट देतोय फक्त. सो वी आर नॉट इग्नोरिंग एनिथिंग, वी आर नॉट प्रिटेंडिंग एनिथिंग, वी आर नॉट फोर्सिंग पॉझिटिव्हिटी इन दॅट सिच्युएशन. वी आर जस्ट पेशंटली, शांतपणे आपण फक्त स्वीकार करतोय त्या घटनेचा, आणि स्वीकार केल्यानंतरच आपण तो चेंज करू शकतो. अग्रीड एव्हरीवन? पटतात? ऍटलीस्ट एक गोष्ट तरी पटते की आपल्या इमोशन्सला आपण एक चांगली दिशा दिली पाहिजे ना, आणि त्या दिशा देण्यासाठी आपल्याला ते समजले पाहिजे, आपल्याला ते अंडरस्टँड झाले पाहिजे, आणि मगच आपण त्या मार्गावर चालू शकतो. सो रिअलाइनमेंट इज नॉट एनी ऑफ दीज. ओके, सो जरी आपल्याला वाटेल की मला काय मग नेगेटिव्ह थॉट येऊच नाही शकत का, मला काय मग त्या नेगेटिव्ह थॉटला घालवायला काय काय करावं लागेल, मग मला स्ट्रेस करावं लागेल. नॉट ॲट ऑल. वी आर नॉट डुईंग एनी ऑफ दीज थिंग्स. जी रियालिटी आहे, ती सिच्युएशन आहे, आपण त्याचा संपूर्णपणे स्वीकार करतो, आणि स्वीकार केल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपकडे जातो. आणि आता ती नेक्स्ट स्टेप काय आहे बरं? नाव एव्हरीबडी, आय एम सेइंग की आता एक एक्झाम्पल आपण कोट करणार आहोत. ठीक आहे. सो मी एक पेशंट पण आता माझ्याकडे होती, क्लायंट होती, अँड ऑल्सो अ डे टू डे प्रॅक्टिस, अ डे टू डे प्रॉब्लेम विच इज व्हेरी कॉमनली सीन आता यंग मुलांमध्ये किंवा यंग सिच्युएशन्स मध्ये आपल्याला दिसते. सो आय एम कोटिंग एक्झाम्पल. आपण एक ना केस फॉर्मॅटमध्ये हे एक्झाम्पल बघणार आहे. सो तो क्वेश्चन विचारणारा व्यक्ती आपल्यापैकी कोणी असू शकतो. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू आस्क directly the question to the law of assumption, आणि the law of assumption is giving answers to us. Okay, so ही केस आहे मे बी somebody dealing with hair problems or skin problems. सो मी एक खूप कॉमन एक्झाम्पल, आणि जे मी आज खूप कॉमनली बघतीये इन द यंग यूथ, हा एक्झाम्पल मी घेतलाय. ओके, सो एव्हरीबडी इज जस्ट ट्राईंग टू अंडरस्टँड द एक्झाम्पल. जे आपण क्वेश्चन विचारतोय, जे आपल्या मनात डाऊट्स आहेत, ते आपण प्लेस करतोय समोर, and the law of attraction is going to try to answer those questions. Okay, answer those doubts. So आता मी केस पॉइंट बाय पॉइंट, डाउट बाय डाउट रीड करते. ओके, रेडी? सो आता आपली केस आहे माय हेअर, माय डाउट्स अँड विथ द लॉ ऑफ अझम्पशन. सो आता मी लॉ ऑफ अझम्पशनला काही प्रश्न विचारतीये रिगार्डिंग माय करंट कंडिशन, अँड दिस करंट पर्सन कॅन बी एनी ऑफ अस. ठीक आहे, कोणाच्याही मनात या डाऊट्स येऊ शकतात, कोणीही या सिच्युएशन मध्ये आधी असेल, बट वी आर जस्ट ट्राईंग टू कोट अ व्हेरी व्हेरी रिअल एक्झाम्पल. आणि आपण सगळे जे प्रश्न पडतात ना, त्या सगळ्यांचं आता आपण सोल्युशन शोधतोय, त्या सगळ्यांचा आपण हल शोधतोय. Okay, so the very first question which the person is getting while interacting and while practicing the law of attraction is, law of assumption is, I'm sorry, how can I ignore reality when I can clearly see that my hair isn't how I want it? आता पहिला प्रश्न आहे की ती हेअर जर्नी मध्ये आहे ती व्यक्ती, ती पर्टिक्युलर व्यक्ती, आणि ती खूप साऱ्या ट्रायल्स करून, मे बी खूप सारी मेहनत करून ती आता एक स्टेजवर पोहोचली आहे, जेव्हा ती विचारतीये की मी करंट रियालिटी इग्नोर कशी करू when I cannot see my hair as the way I want to see it. Let's see what the law of assumption is telling us. Law of assumption answers, I am not asking you to deny the reality. I am asking you to stop letting today's picture decide your tomorrow's story.
What you see is a result of old assumptions. What you assume now decides what comes next. सो त्यांनी सांगितलं का इग्नोर कर रियालिटी? नाही. त्यांनी काय सांगितलं की तू फक्त ना आजचा पिक्चर, तुझा उद्याचा पिक्चर डिफाईन नको करू देऊ. Don't let today shape your tomorrow. Don't let yesterday also shape your today and tomorrow. Right? So just try and just assume the new thing and stick by it. Moving on to the next doubt. आता doubt number 2 काय आहे? But my hair improves sometimes and then goes back. Why is it inconsistent? Why is it that always I have to struggle with it? Why is it that always I have to change it and I can't be in the same position I wish to be? Law of assumption answers you are inconsistent inside. On good days, you believe, on bad days, you panic. So the hair is only following your emotional pattern. राईट. सो व्हॉट आर यू रिलेटिंग इट टू? की चांगल्या दिवशी जेव्हा चांगलं घडतं तेव्हा तू खुश होतीयस, पण जेव्हा काही तुला वाटतं वाईट होतं तेव्हा तू पॅनिक होतीयस. सो तुझे हेअर काय रिॲक्ट करतात? दे आर रिॲक्टिंग टू युअर इमोशनल पॅटर्न. म्हणजे होप दिसला की एकदम एकदम खुशी, आणि खूप काहीतरी वाईट दिसलं की सडन क्रॅश. राईट. होप क्रॅश, डिस्पेअर, सॅडनेस, या चक्रामध्ये तू स्वतःला अडकवलंयस. हाऊ डू यू रिॲक्ट? And how do you think that the hair will change in these particular situations? Right? So this inconsistency is what is affecting your hair pattern, and it is not your trials. Moving on to the next question. Next doubt. What if the oil or treatment I'm using is wrong? आता मी एक particular use करतीये device. आता if I'm using something externally, what if it's wrong and what if it's not correct or appropriate for me? How do I decide that? So the law of assumption answers the product is not the power, your relationship with it is. If you use it with fear, your body receives fear. If you use it with trust, your body receives support. So it is not the product which is the problem. It is not the product which is defining your results. It is your fear, your anticipation, आपल्या मनात घडवलेल्या n number of गोष्टी की हे मी यूज केलं तर काय होईल, मी ट्रस्टनी यूज केलं तर काय होईल. All of this is defining the end result of the product. So the product किंवा ट्रीटमेंट प्रॉब्लेम नाहीये. आपला थॉट आणि तुमचा थॉट बिहाइंड दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट इज द प्रॉब्लेम. राईट. Moving on to the next doubt. आता आपला next doubt काय आहे? What to do when I see others with amazing hair? What to do when I see everybody around me with such beautiful hair, such amazing hair, and then I come back to the point की असं माझं का नाहीये? Why am I in that circle and why am I stuck in that circle? So the law of assumption answers you don't feel sad because of your hair. You feel sad because you assume You feel sad because you assume they get what you don't. So change the assumption. If it is possible for them, it is also possible for you. So it is just a matter of time. It is not a matter of identity. You are just in the middle phase. तुम्ही फक्त ना आता middle phase मध्ये आहात, which is the toughest phase. Right? I agree with you. It is very, very tough to be in the middle. But it is just a matter of time. It is not the entire identity. Right? And hair maybe just accelerates your beauty, but it does not define it. So it is just a part of it. It is not entirely it. Right? So you have to change the assumption की जर त्यांच्यासाठी पॉसिबल आहे तर ते माझ्यासाठी सुद्धा आहे. It is just a matter of a few moments and a time matter. Moving on to the next doubt. Am I blocking the results constantly by checking and thinking about it? मी नेहमी त्याच्याबद्दल विचार करून, मी नेहमी त्याच्याला चेक करून, त्याला सारखं असं हाताळून, सारखं त्याला वर खाली करून, अशा डिरेक्शन मध्ये तशा डिरेक्शन मध्ये बघून, am I blocking my results? Law of assumption answers, you are not blocking it by thinking. You are not blocking me by thinking. You are blocking me by deciding against yourself repeatedly. Checking is not the problem, but deciding it's not working is. सो चेक करणं प्रॉब्लेम नाहीये, पण त्या चेक नंतर आपण जे इन्फ्लुएन्स काढतो ना, जे मतितार्थ आपण काढतो त्या प्रोसेस नंतर, तो प्रॉब्लेम आहे.
सो तुम्ही मला थॉट्समुळे ब्लॉक नाही करताय, तुम्ही मला तुमच्या परसेप्शन, तुमच्या इन्फरन्स आणि तुम्ही काढलेल्या मतितार्थामुळे ब्लॉक करताय. So deciding it's not working for me is where the problem rises, and that's why I am being blocked. Moving on to the next doubt. I keep wanting to buy new products and spend money. मला सारखं इच्छा होते की हे काम नाही करत आहे, चला मी काहीतरी वेगळं करून बघते. मला सारखी इच्छा होते की नाही नाही हे तर आता यूज केल्यानंतर होतच नाही, आता काहीतरी नवीन मी घेते. आय एम कॉन्स्टंटली हॅव्हिंग दी अर्ज, मला नेहमी ती चूल आहे, ते इच्छा आहे की मी काहीतरी नवीन घ्यावं. सो इट्स नॉट दिस विल वर्क. सो द लॉ ऑफ अझम्पशन आन्सर्स, you shop when you don't trust, you switch when you fear. Stability inside creates stability outside. So आपण शॉप करतोय not because we trust the product, because we are fearing the future result. We are shopping because we are fearing what will come out of this. हे नाही चाललं, हे तर चालेल का? हे नाही चाललं, सारखी इन्स्टेबिलिटी, सारखी इनसिक्युरिटी आपल्या मनात. And that is why it is not working. So the stability inside is what will create the stability outside, and not the expensive products or the money spent on them. Lastly, the law of assumption ला आपण विचारतोय, should I keep trying or let go? आता इतके वर्ष, इतके दिवस, इतके महिने झाले मी हा प्रयत्न करतीये. What should I do? Should I keep trying or should I just let go? मी सोडून द्यायचा विचार. Law of assumption answers, you don't let go of desire, you let go of the struggle. You don't stop caring, you stop fighting yourself. You stop making the point to prove it to yourself की हे नाही तर काहीच नाही, हे नाही, आत्ता नाही, आत्ता आहे. Everything you say about yourself matters. So stop fighting yourself, stop fighting your current situation about yourself. Just believe in the assumption and just let go of your desire. आणि तो डिझायर आपण कसा लेट गो करू शकतो? बाय नॉट स्ट्रगलिंग अबाउट इट, बाय नॉट डीलिंग विथ इट इन दॅट प्रेझेंट मोमेंट. आता आपण विचार करतो कधी कधी, देन व्हॉट टू डू ऑन द बॅड डेज, व्हॉट टू डू वेन इट्स नॉट वर्किंग इन माय फेवर. सो द लॉ ऑफ अझम्पशन ऑल्सो हॅज दी आन्सर फॉर इट, आणि तो काय म्हणतो की just answer, just look at it and just say, okay, but this doesn't decide anything. Today's picture doesn't get to decide anything. I am very, very sure of my assumption, and I am very, very assured of that particular thing I have thought about me and I have want to attract about me. So today doesn't get to decide anything around me. And it is my persona, my confidence, which marks me as an individual and not a particular trait about me. So today does not get to decide my identity. Right? So we just have to stop the struggle. We just have to stop hoping, crashing, hoping, again crashing. So they backfoot जाणं, ते constant स्वतःला stress मध्ये ठेवणं. We just have to stop that. Is it easy for us? Yes. So the core doubt, the core very doubt what we ask is, what if this never changes for me? What if हे असंच राहिलं तर काय होईल? What if this stays the same, my situation never changes? Law of attraction says, I do not work with force. I work with identity. Become the person who expects improvement, and then the improvement becomes natural. Don't change the situation around you first. Change your perception and your reality about yourself first. आणि रियालिटी म्हणजे काय? मला आत्ताची सिच्युएशन इग्नोर करायची आहे का? नाही. मला फक्त माझ्याबद्दलचा परसेप्शन चेंज करायचा आहे, आणि मला माझी जी आयडेंटिटी आहे ना, जी मी स्वतःबद्दल फिक्स केली आहे, त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. So when I become the person who expects improvement, my improvement becomes very natural. So त्यासाठी मला ना काही एफर्ट्स करावे लागतील, मला ना परत परत त्या सिच्युएशन मध्ये जावं लागेल. It will flow naturally to me, all my results will come automatically to me. Right? So I just have to stop working with force, and I just have to stop stressing myself to that extent. मला स्वतःला स्वीकार करायचं, मला एक्सेप्ट करायचं, आणि माझं जे नवीन अझम्पशन आहे माझ्याबद्दल, मला फक्त त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा. होता रिलेटेबल? वॉज दिस एक्झाम्पल व्हेरी रिलेटेबल टू अस? नॉट दिस, बट ह्या सिच्युएशन मध्ये आपण आहोत. वी हॅव बीन बिफोर ऑल्सो. मे बी नॉट रिलेटेड टू आवर हेल्थ, बट समथिंग एल्स आपण राहिलो आहोत. अग्रीड? सो
Everything, every doubt is answered in this particular way with the law of assumption. Law of assumption आपल्याला दर गोष्टीचा आन्सर देतो आणि एंडमध्ये फक्त इतकंच सांगतोय की you have to work with identity and you just have to trust. So don't fight your reflection. Change change you who believe you are, and the mirror follows. चेंज स्वतःला करा, चेंज तुमच्या बिलीफला करा, अँड ऑटोमॅटिकली द सराउंडिंग्स विल चेंज themselves for you. Automatically everything around you will be aligned in the way you want to see it. फक्त तुमचा परसेप्शन आणि तुमचं अझम्पशन चेंज करा. Your body follows your beliefs and not your panic. Choose trust often more than fear, and change becomes natural. When we choose trust, when we choose belief, when we choose the good perception about ourselves, change becomes very, very natural आणि सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप automatically flow होतील. Right? So the only crux and the only last thing we have to remember about this law is that my identity is very, very different from my current reality. And law of assumption only works on our identity. Yes. So thank you so much. I think आज खूप छान वाटलं. I was feeling very, very nice internally to talk about these things, to speak about how the law of assumption actually works for us. Relatable hota? Was it good to understand? Was it easy for us to understand? Yes, thank you. Thank you so much. आणि हा फक्त एक एक्झाम्पल होता. We are going to see this particular thing in anything we do. Not only about your body, not only about a current trait about your body, but every new venture you take. तुम्ही काही नवीन चूज करा, तुम्ही काही नवीन ट्राय करा. Everywhere this law of attraction, law of assumption works in the same way. Attraction follows assumption and assumption follows identity. So हे triangle आहे आपलं, right? So all of that is interconnected and related. So thank you very much. आणि इंटरॅक्टिंग तुमच्यासोबत करणं, प्रत्येक गोष्ट बोलणं इज जस्ट सच अ प्लेजर फॉर मी. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. येस अनघा, तुम्ही अनम्यूट करू शकता. थँक्यू 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 सो मच. खूप छान ताई तुम्ही समजून सांगितलं, इतकं सुंदर की जी मनातला जो गोंधळ सुरू होता तो आज असं बरोबर क्लिअर झाला की हे असं 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 आपल्याला करायचं. आणि खूप सुंदर असं सांगितलं. आणि खरंच यार तुम्ही गुगळे फॅमिली मध्ये काहीतरी जादू आहे. सगळं त्यांनी आम्हाला सगळं चेंज करून दिलं. पहिलेपासून आमच्यामध्ये जे चेंजेस ते आला ते आहे. आणि पूर्ण असं वाटत आहे की सगळे पूर्ण बॉडीला, पूर्ण मनाला, पूर्ण ह्या चेंजेस तुमच्यामुळे सगळे चेंजेस येत आहे. आणि खरंच हे जे तुमचे छोट्या क्लासेसमधून जे इम्प्रुव्हमेंट येत आहे, खरंच खूप मॅजिक आहे. सुप्रिया ताई आणि डॉक्टर तन्वी, खरंच थँक्यू सो मच. आणि नक्की आमच्यामध्ये आम्ही तशाच प्रमाणे सगळं आम्ही फॉलो करू हे रूल्स, आणि खूप मोठी अचिव्हमेंट आम्ही पण आमच्या जीवनात करू. इतका सुंदर क्लास आम्ही जॉईन केलेला आहे. त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. येस प्रणाली ताई. हॅलो डॉक्टर तन्वी. नमस्कार. 1 मिनिट माझं. ओके, सॉरी, मला वाटलं क्लोज झालं. आता काय बोलू मला कळत नाही आहे. मी प्रेमात पडली आहे तुमच्या दोघी मायलेकींच्या. आय आय ऑडिबल प्रॉपरली? सॉरी, मी माझा कॅमेरा ऑफ ठेवला आहे, लाईट ऑफ आहे त्यामुळे. बापरे, सुप्रिया मॅम, डॉक्टर तन्वी मॅम, तुम्हाला माहिती माझ्या डोक्यात खूप गोंधळ, काय काय क्वेश्चन असतं जेव्हा मॅमचं माझं फोनवर बोलणं असतं. मॅजिकचे बरेच आपल्या आतापर्यंत पारायण झाले वगैरे, किंवा मी जो जेव्हा होमवर्क ग्रुपमध्ये वेड्यासारखी मागे लागते. बट यू नो, फ्रॉम लास्ट 2 वीक आय वॉज स्ट्रगलिंग विथ सम थिंग्स. आणि कुठेतरी मला काल परवा माझ्या शुभांगीताईसोबत पण झालं बोलणं की काहीतरी स्टक होतं इवन. आणि मला सातत्य करताना मला असं वाटत होतं की रियालिटी आणि माझं एक्सपेक्टेशन यात काहीतरी चुकते, टेक्निक हाच वर्ड मी सारखी मला करायची. असे 2-3 फ्रेंड्स आहे माझ्या इथल्या ह्या ग्रुपमध्ये, त्यांच्याशी माझं नेहमी डिस्कशन. पण काल आणि आज
हे सगळं ऐकल्यानंतर आत्ता कळते, ओ माय गुडनेस, टेक्निक ही अशी आहे, अशा पद्धतीने घ्यायचं. म्हणजे मला लॉ ऑफ अजम्पशनच्या मी प्रेमात पडली आहे आणि तुमच्या दोघींच्या पडली, कारण तुम्ही ते आमच्या पुढ्यात आणलंय. म्हणजे मी 3-4 दिवस ना जरा खूप सॉरी, आय डोंट वॉन्ट टू यूज द निगेटिव्ह वर्ड्स, पण मॅम तुम्हाला माहिती, मी संडेला बोलणं झालं, मी जरा स्ट्रेसमध्ये, वर्कलोड वगैरे. पण काल परवाचा तुझा रिलीफ शब्द डॉक्टर तन्वी, आणि आज 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 जे एक्झाम्पल देऊन ते समजवलं ना, ओ माय गॉड, माझ्याकडे शब्दच नाही आहे. थँक्यू सो मच. तुम्ही लोक काय आमच्या पुढ्यात आणताय, हे लाईफचं जे एक असं गोंधळ हा सगळा असं छानपैकी सॉर्ट आऊट करायला आणि सगळं समजवायला मदत करताय ना. मला तर असं वाटतंय सुप्रिया मॅम, हा वाला सेशन खूप वेळा रिपीट करावं. मी तर सगळ्यांना बोलणार आहे आता आपल्या या होमवर्कच्या सातत्यवाल्या ग्रुपमध्ये. खूप गरज आहे, कारण जेव्हा हे समजेल ना कसं हळूहळू शांतपणे हे करायचंय, कारण खूप इरिटेशन होतं, चुकतं काय वगैरे, खूप गोंधळ होतो माणसाचा. लिटरली शहाण्या शहाण्या पुस्तकं वाचणाऱ्या माणसांचा गोंधळ होतो. पण तुम्ही ज्या पद्धतीने, आणि डॉक्टर तन्वी, मला खूप प्राऊड पण वाटते, मला हेवा वाटतोय ॲज अ सायकॅट्रिस्ट. हे किती छान गणित आता ह्या एवढ्या लहान वयात तुला कळत आहे, त्यामुळे तुला पेशंट हँडल करायला किती छान जाणार आहे आता. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. लव्ह यू बोथ ऑफ यू, आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रणाली ताई. आय थिंक जे नवीन आहेत ग्रुपमध्ये, ज्यांना आधीचं आपलं पॅटर्न माहित नाही, आपण मॅजिक बुक सुद्धा घेत होतो. सो प्रणाली ताई हॅज बीन सो कन्सिस्टंट इन दी एफर्ट्स ऑफ टेकिंग द प्रॅक्टिस फ्रॉम एव्हरीवन, होमवर्क करून घेणार, कॉन्स्टंटली पोस्ट करणार, टचमध्ये राहणार सगळ्यांच्या. सो इट्स ॲब्सोल्युटली अ व्हेरी व्हेरी बिग कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम युअर साइड. अँड थँक्यू सो मच प्रणाली ताई फॉर दॅट. थँक्यू सो मच. येस वंदना ताई. वंदना ताई, अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. येस. येतो आवाज? हो, येतोय. येस, येस. सांगायचा मुद्दा हा की मी 1.5 महिन्यापूर्वी सुप्रियाताईंना फोन केला होता, तुम्हाला भेटायला यायचं म्हणून. माझी अशी अडचणी वगैरे काही सांगितलं नाही, पण मनात बरेच प्रश्न होते आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्याकडे मला जायचं होतं. पण नुसतीच अपॉइंटमेंट घेत होती, याला बोलायचं त्याला बोलायचं करत अजून मी गेलेच नाही त्यांच्याकडे. पण आजच्या या प्रोग्रामच्या निमित्ताने सांगते की माझे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले 2 सेशन्स मध्येच, 2 दिवसाच्या ह्याच्यातच, आणि बराच फरक पडला. मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं तुझं आहे तन्वी, अगदी. आणि मला आता सुप्रियाताई तुम्हाला अजून एक सांगावं वाटतंय की तुमच्या दोघींचे जे व्हॉइस आहेत अगदी गोड, त्याच्यासाठी एक सेशन घेऊन टाका. तसे